मिळेल महाराष्ट्रामध्ये? बिलकुल मिळेल, कारण की त्या दिवशी 5 जूनला पर्यावरण दिवस असतो. देशातलं पर्यावरणच गेल्या 10 वर्षामध्ये मोदीच्या सरकारने बिघडवलेलं आहे. त्यामुळे पाऊस केव्हाही पडतं, उन्हाचं प्रमाण 52 डिग्रीपर्यंत पोचते आहे. एक नवीनच चमत्कार आपण पाहतो आहे. त्यामुळे योगायोगाने त्या दिवशी पर्यावरण दिवसही आहे आणि देशाचा समतोल करण्यात ही संधी आहे. त्यामुळे 4 जूनला जे निकाल येतील ते इंडिया आघाडीच्याच बाजूने येतील असं जनतेच्या मनात आहे. आणि त्यामुळे 5 जूनचा योगायोगानं माझाही वाढदिवस आहे आणि पर्यावरण दिवस म्हणून आम्ही साजरा करतो. आरोप लावलेला आहे रमेश यांनी. केंद्रीय गृहमंत्र्यांनी देशातील 150पेक्षा अधिक कलेक्टरांना फोनद्वारे ही निवडणूक लक्ष केंद्रित करण्याच्या संदर्भात सूचना दिल्याचं एक गौप्यस्फोट केलेला आहे. या अनुषंगाने आपण कार्यकर्त्यांना काय सूचना केलेल्या आहेत मतमोजणीच्या दरम्यान? बघा, मुद्दा असा आहे की भाजपनी आणि विशेष करून मोदी मीडियाने जो एक्झिट पोल काल दाखवलेला आहे तो तर भाजपच जिंकून राहिलेली आहे अशा पद्धतीचं दाखवलेलं आहे. आता जनतेच्या मनात काय हे आता जेव्हा बूथ उघडतील ते काउंटिंगच्या दिवशी 4 तारखेला कळणार आहे. पण ज्याप्रमाणे ही जी चर्चा आहे की केंद्रीय गृहमंत्र्याकडून देशाच्या 150 कलेक्टरला फोन गेलेत आणि काही झालं तरी तिथं कॅन्डिडेट जिंकवा अशा पद्धतीचे रूमर सुरू झाली, म्हणजे भाजप निवडणूक हारते आहे आणि म्हणून भीतीपोटी कलेक्टरवर दबाव आणते आहे हे त्याच्यातून स्पष्ट होते. आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये 4 तारखेची वाट सगळेजण बघतात आहेत, कारण की मोदी मीडियाने जो काल कमाल केला त्याच्यामुळे लोकांमध्ये संतप्त भावना आहे आणि या संतप्त भावनेमुळे लोकांमधला राग किती मोठ्या प्रमाणात 4 तारखेला पाहायला मिळेल ते आपल्याला पाहायला मिळेल. एक पण या मोदी मीडियाच्या भानगडीत न पडता महाराष्ट्रातल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी शेवटचं EVM मशीन ओपन होतपर्यंत त्या ठिकाणून हलायचं नाही, पूर्ण काळ त्या ठिकाणी राहायचं. महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि महाविकास आघाडीचाच विजय होणार. जवळपास 38 ते 40 जागा या महाविकास आघाडी जिंकतील अशा पद्धतीचा जो जनतेच्या मनातला कौल आहे तो आपल्याला 4 तारखेला पाहायला मिळणार आहे. पण जे मोदी मीडियाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना डिस्टर्ब करण्याचा आणि लोकांना डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न झालेला आहे हा फक्त वातावरण निर्मिती करण्याचं पाप केंद्रातल्या नरेंद्र मोदीच्या सरकारने केलेलं आहे. त्याला घाबरण्याचं कुठलंही कारण नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.